सिद्धे ध्रुवमचल मनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समय पाहुड मिणमो सुध केवली भणितम् नमः समय साराय स्वानुभूती चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरचिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांक श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि क्रमाक्रमाने आपण एक एक अधिकार बघतो आहे। संवराधिकार बघताना आपण पाहिलं होतं की संवराने आपली भूमिका रागादी भावांना रोखण्याची अत्यंत उत्कृष्टपणे भेदविज्ञानाच्या साह्याने संवराधिकारात कशी संपन्न केली हे आपण बघितलेलं होतं। आणि संवर मग रंगभूमीवरून निघून गेलेला होता आणि त्यानंतर वितराग निर्विकल्प समाधी रूप शुद्धोपयोग रूप लक्षण स्वरूपी आणि संवर पूर्वक जी होणारी निर्जरा आहे ती रंगभूमीवर प्रवेश केला होता। तिने रंगभूमीवर प्रवेश केला होता आणि अशी निर्जरा ज्यावेळेला प्रवेश करते त्याच्या तो जो व्यक्ती आहे ती व्यक्ती सम्यक दृष्टी आहे। कारण सम्यक दर्शन पूर्वकच समीचीन निर्जरा संवर जीवनात आहे आणि म्हणून आचार्यांनी पहिल्याच गाथेमध्ये हे कथन केलं की सम्यक दृष्टीचे भोग देखील निर्जरेला कारणीभूत असतात। साधं वाक्य, पण त्या साधा वाक्यातला जसाच्या तशा शब्दशः अर्थ घेतला तर आम्हाला अध्यात्माचं रहस्यच समजत नाही। आम्हाला तो अर्थ लावावा लागतो विशिष्ट माध्यमातून की सम्यक दृष्टी जी आहे त्याची भोगामध्ये रुची नाही आहे। भोग कर्म उदयामध्ये येऊन पडलेले आहे अशा रीतीने त्रयस्थतेने तो भोग भोगतो आहे आणि म्हणून त्याला त्या भोगांनी होणारी निर्जरा दिसते आहे। म्हणजे भोगांनी निर्जरा होत नसून त्याच्याबद्दल जो स्वामित्व भावनेचा अभाव आहे, जी वितरागता आहे, त्यानीच तिथेही वास्तविकतः निर्जरा होते आहे। हे प्रकरण बघितल्यानंतर एक मध्येच आपल्याला लक्षात आलं की एखाद्या जीव जर म्हणत असेल की मी सम्यक्वी आहे आणि मला भोग भोगत असतानाही निर्जरा होते आहे आणि तो अनर्गल प्रवृत्ती करत असेल, कदाचित स्वतःला सम्यक दृष्टी मानून तो बाह्यतः व्रतांचं आचरणही करत असेल, पण सम्यक्त्व जर जीवनात नसेल तर त्याला निर्जरेची सुरुवात संवराची सुरुवात झालेली नाही हे निश्चितपणे समजायचं आहे। आणि मग सांगितलेलं होतं की असा जीव हा श्रुत केवली कल्प शब्द ठेवलेला होता। श्रुत केवली कल्प वाटत असला तरी देखील त्याच्या जीवनात अनंतानुबंधी जनित यत्किंचितही राग विद्यमान असेल तर त्याला संवराची प्राप्ती झालेली नाही आणि असा हा जीव त्याला त्याचं पद काय आहे हेच त्याच्या जीवनात त्याला माहिती नाही। अढळ पद कसं असतं, स्वपद काय आहे आणि हा कशाला सर्वस्व मानून बसला आहे, अत्यंत भ्रम त्याच्या जीवनात असेल तर आचार्यांनी अत्यंत करुणाबुद्धीने त्याला उपदेश दिलेला आहे की जिथं तू निश्चिंत झोपलेला आहेस, जे तू तुझं परघर आहे पण तू स्वघर मानत आहेस, त्या ठिकाणाहून आचार्य सांगतात की बाबा रे हे तुझं पद नाही आहे। तुझं पद तर याही पेक्षा अनंत सुख रूप असणार असं अनंत धाम हे तुझं पद आहे। मी तुला ते दाखवितो। आणि पंडित बनारसजी दासजींनी पण सांगितलं की तुम्ही माझ्या जवळ या आणि जवळ आल्यानंतर या पदाची तुला देखील प्राप्ती होईल। जवळ येण्यामध्ये एक महत्वाचा गुणधर्म हा आहे की जी काही भव्य जीवांची ऊर्जा आहे, आभा आहे, त्या छत्रछायेमध्ये आम्हालाही तशाच प्रकारची
अनुभूती येण्याला वेळ लागत नाही. जेव्हा मी भगवंतांच्या दर्शनाला जातो, मंदिरामध्ये जातो, मंदिरामधली मूर्ती देखील प्रति समय आभा आमच्यापर्यंत विकरित करत असते. ती आभा जर आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या आली, धारण केली, तर आम्हाला त्या ठिकाणी आत्मानुभूतीची प्राप्ती होऊ शकते. असं सामर्थ्य त्या गाभाऱ्यामधल्या सर्वत्र व्यापलेल्या ऊर्जेमध्ये आहे. म्हणून मंदिरापेक्षा, घरापेक्षा मंदिरामध्ये भावांची विशुद्धता जास्त असते. आणि त्याही पेक्षा एखाद्या सिद्ध क्षेत्रावर, ज्या ठिकाणी अनंत जीव मुक्तीला गेलेले आहे, त्या ठिकाणी तर ती आभा प्रकर्षाने असते. आणि तिथे ती ग्रहण करणं किंवा आमच्या पर्यंत पोचणंही सहज शक्य असतं. तर अशा तऱ्हेची आचार्यांना आमचं पद काय आहे हे या कलशामध्ये कालच्या आपल्याला पद नाही ते दाखवलेलं होतं. मग प्रश्न आमच्या मनामध्ये उत्पन्न झाला होता की आचार्य सांगतात की जिथे आम्ही आज तागायत पर्यंत हे माझं आहे, हे मानत होतो, हे माझं पद आहे असं मी समजत होतो, ते जर पद माझं नाही तर कोणतं पद माझं आहे? हा प्रश्न सहज उठणं स्वाभाविक आहे. आणि त्याचंच उत्तर आचार्य कुंद कुंद भगवान देतात आहे. गाथा नंबर 203 आहे. आदम हि दव्व भावे अपदे मोत्तून गिण्णत नियदम स्थिरमेघ मिमं भावम उवलंभते सहावेन. आदम मी म्हणजे हा आत्म्यामध्ये, अपदे, अपद म्हणजे अपदभूत. अपदभूत का म्हटलं? जे पद आहे ते चिरस्थायी असणार आहे. जे पद आहे ते अकृत्रिम असणार आहे. जे पद आहे त्याला पराची गरज असणार नाही, ते आत्मोत्थ असणार आहे. जे पद आहे ते अनुपम असणार आहे. जे पद आहे ते अचिंत्य असणार आहे. विशेषण इतकी सांगितली. आमचं पद कसं आहे? आमचं पद आहे सिद्ध समान मेरो पद भयो. सिद्ध समान माझं पद आहे. आणि सिद्ध कसे आहे? त्यांच्या गुणांची आठवण घ्या. 8 गुणांनी ते संपन्न आहे. आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते माझं पद आहे, तसं माझं पद आहे. आणि ते पद अनेक विशेषणांनी प्रवचनसार ग्रंथात आचार्य कुंद कुंद भगवंतांनी आम्हाला सांगितलंय. ते पद आहे अचिंत्य, अव्याबाद सुखाला धारण करणारे, अनुपम, स्वाभाविक, अकृत्रिम असं ते आमचं पद आहे. आत्मोत्थ हे आमचं पद आहे. म्हणून अपद काय आहे? याच्या विरुद्ध जे आहे ते सगळं अपद आहे. म्हणून अपद अस्वाभाविक आहे, म्हणजे आर्टिफिशियल आहे. नंतर नैमित्तिक आहे, पराच्या उदयात ते होणार आहे. आज आम्हाला ज्ञानाची प्राप्ती आहे. ज्ञानाची प्राप्ती आहे म्हणजे काय आहे? ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना आम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे असं हे आमचं आजचं ज्ञान जे आहे हे नैमित्तिक ज्ञान आहे. भलाई ते कितीही असेल, पण ते असलं तरी तेही आमचं पद नाही, कारण त्याला उपाधी लागली आहे. आमचं पद तो उपाधी विरहित आहे. आणि म्हणून हे जे नैमित्तिक पद आहे, हे जे ज्ञान पद आहे, हे पण ज्ञानपद म्हणजे नैमित्तिक असणार, उपाधीजन्य हे पद माझं नाही. माझं पद तर नैमित्तिक भावांपासून देखील वेगळं, विलक्षण असं असणार आहे. म्हणून अस्वाभाविक किंवा नैमित्तिक द्रव्य भावरूप सर्व भावांना सोडून, द्रव्य आणि भावरूप जे काही आमचे भाव आहे त्या सगळ्या भावांना वजा करायचं आहे जीवनात. ते माझं स्वरूप नाही. आज आहे माझ्याजवळ, त्याला मला नाकारायचं नाही, पण ते माझं अंतिम गंतव्य नाही, अंतिम प्राप्तव्य नाही, हे समजून मला एक अखंडतेची, सामान्यतेची ओढ आहे. आणि ते माझं पद आहे. काही काळासाठी
समजा आम्हाला म्हटलं की हे पद तू धारण कर आणि नंतर तुला सोडायचं आहे, पदक सोडत असताना मग आमच्या अंतःकरणामध्ये दुःख उत्पन्न होतं. ज्या पदाची लालसा आम्हाला उत्पन्न झाली होती ते सोडत असताना दुःखाची ही जाणीव होते. आचार्य सांगतात, मी तुला असं अढळ पद देणार आहे की जे तुला कधीही सोडावं लागणार नाही. म्हणून हे सगळे बाह्य पद तू सोडून दे आणि निश्चिंत स्थिर एकरूप स्वभावानी उपलंभमान ग्रहण करण्यायोग्य, जे तुला ग्रहण करण्यायोग्य आहे, या प्रत्यक्ष अनुभव गोचर चैतन्य मात्र भावाला हे भव्य तू ग्रहण कर. तुझं ते निज वैभव आहे, त्या वैभवाप्रत तुला पोचायचं आहे. आणि तुझं वैभव आहे तुझं पूर्ण ज्ञान स्वभावमय असा न्यायक भाव, की जो न्यायक भाव हा सर्व भावांचं प्रतिनिधित्व करणारा एक भाव आहे, अखंड आहे, अभेद आहे. या भावाकडे, या भावाला तुला ग्रहण करायचं आहे आणि हे तुझं पद आहे. म्हणजे जेवढं माझं पद आहे ते माझ्यासाठी सर्वस्व आहे. आणि या पदाला म्हणजे या भावाच्या व्यतिरिक्त जो जो काही भाव दिसतो तो सगळा माझा अपदभूत भाव आहे. समयसारच्या भाषेमध्ये बोलायचं असेल आणि त्यातही आत्मख्यातीच्या बाबतीत बोलायचं असेल, अमृतचंद्र आचार्यांच्या टीकेचं नाव आत्मख्याती आहे, लक्षात घ्या. आत्मख्याती का त्यांनी नाव ठेवलं? की ज्या भावांच्या माध्यमातून आत्म्याची ख्याती होते तो म्हणजे मी. आणि ज्यानी आत्म्याची ख्याती होत नाही, आत्म्याची प्रसिद्धी होत नाही, तो मी नाही. त्याला बाजूला करायला आचार्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आत्मख्याती हे अत्यंत अर्थपूर्ण नाव त्यांनी आपल्या टीकेचं ठेवलं. म्हणून ह्या सगळ्या भावांना सोडून, आणि म्हणून आम्हाला असं सोडणं आणि ग्रहण करणं आहे. सोडायचं परभावांना, ग्रहण करायचं स्वभावाला. टीका पहा. निश्चयाने या भगवान आत्म्यामध्ये, आता भगवान आत्मा, भगवान हा शब्द जो वापरलेला आहे आणि हा मूळ अमृतचंद्र आचार्यांच्या टीकेतला शब्द आहे. हा काही कोणी तिथे आणलेला असा शब्द नाही आहे. इह खलु भगवती आत्मनी हा शब्द ठेवलेला आहे. भगवान, भग म्हणजे ज्ञान आणि आनंद. भगवान शब्दाचा जो व्युत्पत्ती अर्थ पाहिला तर संस्कृत मध्ये भग याचा अर्थ आहे ज्ञान आणि आनंद. आणि वान म्हणजे असणारा, जसा ज्ञानवान, गुणवान. वान हा शब्द असणाऱ्या रूपात असतो. म्हणून जो ज्ञानाने सहित तो ज्ञानवान, जो दर्शनाने सहित तो दर्शनवान, जो ज्ञान आणि आनंदानी सहित, जो भगनी सहित तो भगवान. म्हणून ज्ञान आणि आनंद स्वरूपी जो आत्मा आहे हा या भगवान शब्दामागे अर्थ आहे. म्हणून निश्चयाने या भगवान आत्म्यामध्ये, मग भगवान हा शब्द कुणासाठी वापरला तर केवळ जे सिद्ध पदाला किंवा अर्हंत पदाला पोचले त्यांच्यासाठी हा शब्द नाही. हा शब्द आहे प्रत्येकामध्ये जो भगवत स्थित असणार आत्मद्रव्य आहे त्यासाठी हा शब्द वापरलेला आहे, भगवान. म्हणून या भगवान आत्म्यामध्ये म्हणजे प्रत्येक जीवामध्ये द्रव्य भाव रूप नाना भाव दिसून येतात. अनेक भाव आहे. त्यापैकी जे काही ते हे नाही अशा स्वरूपाने युक्त आहे. म्हणजे ध्रुव स्वभावापासून वेगळे आहे. विकार दिसतात, अनंत पर्यायी दिसतात. जीवामध्ये मतिज्ञान दिसलं, आम्हाला श्रुतज्ञान दिसलं, तर असे हे नाना भाव, नाना जीव नाना भाव किंवा एक जीव नाना भाव. आज आमची पर्याय समजा असेल मतिज्ञानाची, दुसऱ्या समयात ती बदलून श्रुतज्ञानाची झाली. आता चक्षुदर्शन सुरू आहे, दुसऱ्या समयात अचक्षुदर्शन आहे. अनेक तऱ्हेच्या नानाविध पर्यायी
आता मी पुस्तकाला जाणते आहे, तर माझं ज्ञान जे आहे ते पुस्तकाला जाणणार आहे. दुसऱ्या समयात दुसऱ्याला जाणत आहे, दुसऱ्या इंद्रियांनी जाणत आहे. तर सगळे बदलले हे विषय, आणि बदलले म्हणून अशी नाना प्रकारचं त्या ठिकाणी माझं ज्ञान होत आहे. असे भाव जे आहे हे नाना रूप दिसून येतात. एकच ज्ञान म्हटलं तर सगळं ज्ञान एकसारखं नाही आहे. निगोदी जीव पाहला, आमच्याच मधली निगोदी पर्याय आठवा, जिथून आम्ही निघालेलो आहे. त्या निगोदी जीवाला एक अक्षर मात्र ज्ञान, अक्षराच्या अनंताव्या भाग, ज्याला पर्याय ज्ञान म्हटलं जातं, ज्याला अक्षर ज्ञान म्हटलं जातं, इतकं जगन्य ज्ञान त्या जीवाला आहे. आणि हा जीव कोणता आहे? ह्या एवढ्या निगोदी पर्यायीमध्ये सगळ्यात जगन्य ज्ञान असणारा जीव कोणता, हा प्रश्न जर मी विचारला, याचं उत्तर आठवायचं आहे. उत्तर मीच सांगते, पण हे नोट डाऊन करण्यासारखं उत्तर आहे की सगळ्यात जगन्य ज्ञान कुणाला असतं, ज्याला अक्षर ज्ञान म्हटलं जातं किंवा पर्याय ज्ञान म्हटलं जातं. हे ज्ञान असणार आहे जो 6012व्यांदा सूक्ष्म निगोद पर्याय धारण करणारा जो जीव आहे, त्याच्या जीवनात पहिल्या समयामध्ये उत्पन्न झाल्यानंतर पहिल्या समयात सगळ्यात जगन्य ज्ञान असतं की जे पर्याय ज्ञान म्हटलं जातं किंवा अक्षर ज्ञान म्हटलं जातं, की या ज्ञानावर आवरण कधीही असत नाही. तर असं या ज्ञानापासून कितीतरी मधले पर्याय, आणि जोपर्यंत सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत अवधी ज्ञान नाही, सुअवधी ज्ञान लक्षात घ्या. आणि मनपर्याय ज्ञान तर मुनींनाच होते, ते ज्ञान पण नाही. सर्वसामान्यांच्या जीवनात जर आम्ही बघितलं तर या अक्षर ज्ञानापासून जर मिथ्या दृष्टी असेल तर त्याचं ज्ञान वाढत वाढत 11 अंग 9 पूर्वापर्यंत पोहोचू शकतं, श्रुत केवली कल्प. आणि सम्यक दृष्टी असेल तर त्याचं ज्ञान 12 अंगांनाही प्राप्त होऊ शकतं. तो अवधी ज्ञानी पण बनू शकतो, तो मनपर्याय ज्ञानी पण बनू शकतो. ही एवढ्या ज्ञानाच्या या तरतम अवस्था, या सगळ्या अवस्था जरी असल्या तरी देखील त्या नैमित्तिक आहे, ते माझं पद नाही. जर आम्ही कर्णानुयोगाचा हे सगळं पाहिलं समयसारच्या ग्रंथाच्या माध्यमातून, तर आम्हाला ही व्याप्ती अशा तऱ्हेची इतकी मोठी दिसते. आणि हेच आम्हाला बघायचंय. शास्त्र शिकत असताना आम्हाला आमचं आठवायचंय काय आणि कुठे, कसं आणि केव्हा, हे प्रश्न आम्हाला पडायला पाहिजे. म्हणून त्यापैकी जे काही ते हे नाही अशा स्वरूपाने युक्त आहे. म्हणजे समजा ते माझं ज्ञान आहे का, आहे पर्यायीच्या अपेक्षेने बघितलं तर आत्म्याचंच, पण नैमित्तिक असल्यामुळे माझा स्वभावभूत नाही, अशा स्वभावाने युक्त आहे. म्हणून ध्रुव स्वभावापासून विलक्षण आहे, वेगळं आहे. नंतर कसं आहे तर अनिश्चित आहे, अनिश्चित अवस्था रूप आहे का ज्ञानाची खात्री. आज आम्ही म्हणतो की आज मला एवढं ज्ञान आहे, उद्या कदाचित काही झालं तर ज्ञान राहील याची खात्री नाही. अल्झायमर झाला किंवा आणखी काही ऍक्सिडेंट झाला, काही ब्रेनला मार लागला, अजून काही झालं, आमचं ज्ञान आज आहे उद्या राहील याची खात्री जीवनात नाही. कारण हे माझं पद नाही, हे अपद आहे, हे नैमित्तिक आहे, हे माझं स्वभाव रूप नाही. म्हणून अनिश्चित आहे, क्षणिक आहे. पहा, क्षणिक बद्दल तर आम्हाला कित्येकदा म्हणावंसं वाटतं की मला पाठ आहे, काही काही गोष्टी पाठ आहे म्हणतो, आणि कधी कधी ती गोष्ट वेळेवर आम्हाला श्लोक सुरू करतो, भक्तांबर आम्ही दररोज म्हणतो समजा साधारणतः. पण कधी कधी आम्हाला एखादा श्लोक अडला तर त्याची पुढली ओळ आठवत नाही. होते का असं? होते, जीवनात होणार आहे, होते. पुस्तकच कधी कधी हातात घ्यावं लागतंय,
म्हणजे मी म्हणते की माझं पाठ आहे, पण हे असं ज्ञान आमचं क्षणिक आम्हाला दिसतं पण आहे. एखादी गोष्ट आम्हाला चांगली आठवत असते, पण आठवत असूनही तिचं इतकं विस्मरण होते की आम्हाला काहीही त्याच्याबद्दल स्मरण राहत नाही. मग कुणाची तरी तशीच वस्तू आम्ही बघितली की मग आठवते की अरे हे तर असं आहे माझ्याकडे पण. म्हणजे इतकं आमचं हे ज्ञान असं त्याच्यामध्ये वेगवेगळेपणा दिसतो आहे. अशा तऱ्हेने ते क्षणिक आहे, अनेक आहे. एकतेला नाही धारण करत. आज याला जाणण्याची उत्सुकता आहे, उद्या दुसऱ्याला जाणण्याची उत्सुकता आहे, आणि जाणल्यानंतरही उत्सुकता निमत नाही. सारखी इच्छा, जाणण्याची आकांक्षा, आणि ही जाणण्याची आकांक्षा हे देखील माझं पद नाही. नंतर व्यभिचारी आहे. व्यभिचारी आहे म्हणजे आत्म्यासोबतच टिकेल असं नाही. कधी कधी ते टिकतं, कधी टिकत नाही. आमची नेहमी ते साथ देत नाही, म्हणून तो भाव व्यभिचारी आहे. कधी आमच्या सोबत आहे आणि कधी आमच्या सोबत असत पण नाही. म्हणून हे सर्व भाव स्वयं अस्थायीपणाने ध्रुव अशा आत्मपदार्थांचे स्थान होण्यास असमर्थ असल्यामुळे अपद स्वभाव रूप आहे. का अपद म्हटलं आचार्यांनी? त्याची कारण मीमांसा दिली की हे क्षणिक आहे, अनेक आहे, व्यभिचारी आहे, चिरस्थायी नाही. हे कधी आहे कधी नाही, म्हणून हे अपद स्वरूपी आहे. अपदचा अर्थ कळला असेल आता. आज आहे उद्या नाही आहे, म्हणून याला अपद म्हटलं. परंतु जो ते हेच आहे अशा एक स्वरूपाने आढळून येतो. निश्चित अवस्था रूप आहे, एक आहे, नित्य आहे, अव्यभिचारी आहे, असा तो एकच न्यायक मात्र भाव. म्हणून आमचं पद कोणतं आहे? जे अपदाची विशेषण दिली त्याच्या विरुद्ध सगळे लावा, की जो ते हेच आहे अशा एक स्वरूपाने दिसतो. म्हणजे हेच आहे, त्याला कोणत्याही निमित्ताची गरज पडत नाही. स्वाभाविक रूपाने जे जीवाजवळ विद्यमान आहे. नंतर निश्चित अवस्था रूप आहे, ते निरंतर आमच्या स्वरूपाजवळ, म्हणजे मीच ते आहे अशा रूपाने विद्यमान आहे. त्याच्यामध्ये एक रूपता आहे, जाणून जाणून जाणूनपणा हा एक रूपपणा आहे. नित्य आहे म्हणजे कधीही आमच्या जवळून निघून जाणार नाही. अव्यभिचारी आहे म्हणजे निरंतर एखाद्या सच्च्या अनंत काळपर्यंत जो साथ देणार आहे. खरा मित्र कोण? आम्ही मित्राची ओळख सांगताना सांगतो की जो संकटामध्ये धावून येतो तो खरा मित्र. आता आमचं हे ज्ञान कसं आहे? तर हे आमच्या संकटामध्ये, आपदा विपदामध्ये, जन्मापासून मृत्यूपर्यंत, अनादिकालापासून अनंत काळपर्यंत एका जिवलग मित्राप्रमाणे, छायेप्रमाणे जे आमच्या जवळ आहे, आणि म्हणून ते हे माझं आहे. तो अव्यभिचारी भाव आहे, माझा स्वभाव रूप भाव आहे. असा हा एकच न्यायक मात्र भाव. आणि असा हा कोणता भाव आहे? एक न्यायक मात्र भाव. हा स्वयंस्थायीपणाने त्या स्वभाव भावामध्ये स्थित अशा ध्रुव आत्म्याचे स्थान होण्यास शक्य असल्यामुळे पदभूत आहे. आचार्यांची, अमृतचंद्र आचार्यांची ही शब्द, हे शब्द त्यांचे अनुभूतीतून निघालेले आहे. त्यांचे ते शब्द अनुभूती परक असल्यामुळे आम्हाला ही अनुभूतीसाठी ते बाध्य करतात. आम्हाला ही अनुभूतीत जाण्याची प्रेरणा करतात. आणि त्या शब्दांना आम्ही अंतःकरणात सहज स्थित करू शकतो. आणि शब्दांना स्थित करायचं नाही, शब्दांचा भाव हा हृदयात धारण करण्यायोग्य आहे. म्हणून या ठिकाणी जे सांगितलंय की हा स्वभावामध्ये स्थित
अशा ध्रुव आत्म्याचे स्थान होण्यास तो शक्य असल्यामुळे अनेकांना आजमावून पाहिलं, अनेक गोष्टी आम्ही ट्रायल अँड एरर बेसवर स्वीकारल्या, पण प्रत्येकामध्ये काही ना काही आम्हाला दूषण दिसलं, कलंक दिसला. ज्याला कलंक दिसला, दूषण दिसलं, त्याला बाजूला केलं. आणि जो आमच्या सोबत टिकला, जो वाटचाल करू शकला, त्याला मी माझं पद मांडलो, समजलो आणि तेच योग्य आहे. म्हणून असा हा न्यायोग भाव हाच फक्त माझं पदभूत आहे. म्हणून सर्वच क्षणिक भावांना सोडून स्थायी भाव स्वरूप परमार्थ रूप रसाने स्वपदामध्ये येणारं हे ज्ञान तेवढंच एक मात्र आस्वाद्य घेण्यायोग्य आहे. आस्वाद्य आहे, आस्वाद घेण्या योग्य. आस्वाद्य म्हणा त्याला, की ते आस्वाद घेण्या योग्य असं एकच पद माझ्या जीवनात आहे आणि आचार्यांनी ते पद आम्हाला दाखवलंय. त्यांची प्रतिज्ञा, आचार्य अगदी प्रतिज्ञेची आचार्यांना जाणीव आहे. ज्यांनी ती प्रतिज्ञा घेतली होती की तम एयत्त विभक्तम दायेहम अपणो सविहवेन यदि दायेच्छपमाणम चुक्केच छलम न घेतव्यम, ही आचार्यांची प्रतिज्ञा आहे. आणि त्या प्रतिज्ञेच्या पालनासाठी आचार्य प्रत्येक अधिकारामध्ये आम्हाला ते पद दाखविण्याचा पुरुषार्थ करत आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आचार्यांनी इथे सांगितलं की हे पहा, हे तुझं पद आहे आणि या पदामध्ये तू आरूढ झाला म्हणजे तुला आत्मानुभूती आहे आणि हीच तर मला तुला दाखवायची आहे. आचार्यांना शेवटी प्रयोजन काय आहे की प्रत्येक जीव त्यांनी जी आत्मानुभूती त्या जीवनात प्राप्त केली त्याची अनुभूती प्रत्येकाने आपल्या जीवनात करावी, हीच आचार्यांची धडपड आहे. आणि म्हणून ते याही ठिकाणी हे सांगतात आहे की हे तुझं पद आहे. आता दाखवण्यापर्यंत आचार्य कार्य करू शकतात, परंतु प्रवेश तर प्रत्येकाला प्रत्येकाचा करायचा आहे. आई दुधाचा मुलाच्या हातात देऊ शकते, तोंडापर्यंतही नेऊ शकते, पण शेवटी घेणं तर ज्याचं त्याला आहे. आता याच्यामध्ये आम्ही किती उतरतो हे आमचं आम्हाला ठरवायचंय. भावार्थ पहा. पूर्वी जीवाधिकारामध्ये जे पहिला अधिकार आम्ही बघितला होता, जीव अजीव अधिकारामध्ये, त्या ठिकाणी 29 भावांची आचार्यांनी चर्चा केलेली होती. त्या 29 भावांमध्ये त्यांनी 2 कॅटेगरी केल्या होत्या, एक वर्णादी आणि एक रागादी. वर्णादी म्हणत असताना जे ज्याचं कर्माचं फळ हे पुद्गलावर पडतं त्याला वर्णादी भाव म्हटलं होतं, ज्याला आम्ही पुद्गल विपाकी कर्म म्हणतो. आणि ज्याचं फळ जीवावर पडतं त्याला जीव विपाकी म्हटलं. तर या भावांना आचार्यांनी 2 याच्यामध्ये टाकलं, वर्णादी आणि रागादी. म्हणून गुणस्थान वर्णादी जे 29 भाव सांगितलेले आहे ते सर्व आत्म्याचे क्षणिक, अनेक रूप, अनियत, व्यभिचारी भाव आहे. मूळ ओरिजिनल टीकेमध्ये अमृतचंद्र आचार्यांनी ते शब्द वापरलेले आहे. ते भाव कसे आहे? क्षणिक आहे, अनेक रूप आहे, अनियत आहे, व्यभिचारी आहे. आणि ते भाव आत्म्याचा परनिरपेक्ष स्वभाव नसल्यामुळे, आणि हे जे 29 भाव सांगितले गुणस्थानापासून वर्णाधिकांपर्यंत, हे सगळे भाव जे आहे हे कुठल्या ना कुठल्या कर्माच्या सापेक्ष त्याचं कथन आम्हाला पाहायला मिळतं. गुणस्थानही म्हटलं तरी मोह योग यांच्या निमित्ताने होणाऱ्या ज्ञान, दर्शन आणि चारित्र्य गुणाच्या तरतमरूप अवस्था. वर्णादी म्हटलं तरी देखील वर्ण नाम कर्माच्या उदयात होणारी शरीराची अशी अवस्था. हे सगळे भाव जे सांगितलेले आहे हे परनिरपेक्ष नाही, याला कर्माची अपेक्षा आहे. म्हणून हे भाव
आत्म्याचा परनिरपेक्ष स्वभाव नसल्यामुळे आत्म्याचे पद नाही, अपद आहे. कारण स्वयं आकुलता रूप दुःख रूप आहे. हे स्वयं अपद आहे. जे अपद रूप आहे, जे चिरकाल टिकणारे नाही, जे व्यभिचारी आहे, त्याची परिणती आज जरी तात्कालिक सुखाची वाटत असली तरीही अंततो गत्वा ते दुःखाचं बीज आहे. कर्म परवश आहे, कर्म परवशे शांत आहे, दुःखे रंतरितोदये. पाप बीजे आणि सुखे नासता. याच्यामध्ये सुख वाटत असेल यदा कदाचित. कुणाला आज विचारलं की तू सुखी आहे का, जर सम्यक दृष्टी असेल तर तो नक्की सांगणार आहे की मी खरंच अतिंद्रिय सुखधारी आहे. मिथ्या दृष्टीलाही विचारलं तोही म्हणेल मी सुखी आहे. पण त्याचं सुख मोजण्याचं साधन हे परद्रव्य आहे. ज्ञानीचं सुख मोजण्याचं साधन नियत आहे, स्वतःमध्ये आहे. तो स्वतःच्या सुखाला स्वतःच्याच ज्ञानाने मापेल आणि मिथ्या दृष्टी सुखाची अनुभूती परामुळे आहे असं मानेल. दोन मध्ये महतंतर आहे. आणि म्हणून हे जे भाव आहे हे भाव स्वयं आकुलता रूप दुःख रूप आहे. परंतु हे स्वसंवेदन स्वरूप ज्ञान हे मात्र नियत, एक, नित्य, अव्यभिचारी असल्यामुळे स्थायी स्वभाव आहे. आणि या अतिंद्रिय ज्ञानाची जर अनुभूती आली, सुखाची जर जाती कळली, तर हा जीव या वैभाविक भावांमध्ये, औपाधिक भावांमध्ये याला त्यापासून कधी निवृत्त होईल हाच भाव सदैव त्याच्या जीवनात राहील. म्हणून अव्यभिचारी असल्यामुळे स्थायी स्वभाव आहे. म्हणून तेच आत्म्याचं पद आहे, अनाकुल सुखरूप आहे. ते एकच पद सर्व ज्ञानींना आस्वाद घेण्या योग्य आहे. अत्यंत सुंदर आणि मनाचं विश्लेषण करणारी, मन पवित्र करणाऱ्या अशा या निर्जराधिकारामधल्या गाथा आहे की आम्हाला कुठं जायचं, आमच्या पदामध्ये जायचंय. आणि ते पद कसं असणार आहे, तर ते स्वयं एकरूप असणार आहे, स्थायी आहे, नियत आहे, अव्यभिचारी आहे. असं पद मला माझ्या जीवनात प्राप्त व्हायला पाहिजे. आणि म्हणून या गाथेचा प्रयोग आमच्यावर आम्हाला करायचा आहे. तर आम्हाला हे बघितलं पाहिजे की आज मी जे परपदार्थांमध्ये सुख आणि दुःख ही मान्यता करतो आहे, जास्त पैसा जास्त सुख, जास्त समागम जास्त सुख, अशी आमची सुखाची व्याप्ती जी आम्ही परामुळे ठरवितो आहे, तिथे आम्हाला पहिल्यांदा समजावं लागेल हे सगळं माझं स्वपद नाही, हे उलट विपदांचं पद आहे. या सगळ्या विपदा आहे. जितकी म्हणजे जितकं तुम्हाला वाटतं, जितकं एक अटल बिहारी वाजपेयींची कविता आहे की जितकं माणूस मोठं होतं तितकं तो एकाकी बनत जातो. त्याला साथी सगळे कोणी उरत नाही. जितकं तो वर उंचीवर स्वतःला राहील. आणि तसंही पहा, जितक्या एखाद्याची खूप वरची लेवल असेल तर त्याला मित्र कमी असतात. म्हणजे जितकं उंचीवर जाऊ तितकं ते त्याच्यासाठी एकाकीपणाला भोगावं लागणार आहे. म्हणून हे सगळं सांसारिक जे पद आहे, या पदामध्ये माझी प्रतिष्ठा नाही. मला माझ्या आत्मतत्वामध्येच प्रतिष्ठित व्हायचंय, तेच माझं स्वपद आहे. ही गोष्ट आम्हाला मनामध्ये रुजवायची आहे. इथे आपण थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.